तर हा उमेश मॅन ऑफ द मॅच आलेले आहेत आमचे आयोजक कोण आहे ललित सामनावीराचा पुरस्कार वरतीचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो देखील दिला जाईल. आपण पहिले तर उमेश आलेले आहेत आणि उमेश अगदी आपण पाहिलं तर बॅटिंग आणि बॉलिंग बॉलर ट्रॅकवर आपण पाहिलं तर मिस्टर विजय विजय कुरायला आपण पाहिलं तर एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू विजयला देखील पाहतोय आपण आणि सातत्याने चांगले क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू. समोर आपण बघितलं तर मग वंदेश अँड आदित्य ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर शॉट अंपुल खाली क्षेत्र आहे. क्षेत्रामधून चेंडू वेगाने निघून चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने परंतु अंतिमच्या टप्प्यामध्ये चेंडूला अडवला गेलाय. तत्पूर्वी चांगली दौड मात्र विकेटच्या मध्ये लगावली जाते आणि पहिल्याच बॉलवर 3 धावा मात्र जोडल्या जात आहेत या दोन बॅटरच्या माध्यमातून. वंदेश अँड आदित्य हे दोन आपण पाहिले तर खेळाडू ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना तर वंदेशाची खास करून हाईट कमी आहे परंतु फाईट ज्यादा आहे कारण की नक्कीच भरपूर चांगल्या प्रकारे शॉट सिलेक्शन करण्याची क्षमता म्हणजेच आपण पाहू शकतोय ना क्रिकेटच्या पटलावर तुम्ही नजर टाका कमी उंचीचे खेळाडू आहेत ना ते अतिशय घातक आहेत त्यांचा उल्लेख देखील करेन. यावेळेला आपण पाहिलं तर टॅप केला गेला होता समोरच्या दिशेनं धाव घेण्याचा प्रयत्न आहे. आता काय घडलंय हो या वेळेला घडलंय आणि बिघडलंय भरपूर काही चुका होताना पाहायला मिळाल्यात. कॉलिंग चुकलं गेलं होतं कदाचित घात मोठा झाला असता देवदर संघाचा परंतु अपघात झाला आता मात्र आपण पाहिला तर रॉयल किंग बेलबुडापाडा संघाचा आणि हे चित्र पाहायला मिळालं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघूया. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण जर बघितलं तर कशा प्रकारचं चित्र धाव मात्र आपण पाहिली आहे तर नक्कीच घेतली होती ज्या अनुषंगानं हे ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. हा बॉल खेळला गेला समोरच्या दिशेनं आदित्याने जरूर आपण पाहिलं तर एक धाव घेतली होती परंतु दुसऱ्या धावेसाठी वंदेश आले होते परंतु आदित्यांचं लक्ष नव्हतं परंतु जोपर्यंत लक्ष मग खेळाडूचं गेलं परंतु चेंडूची फेकी झाली ते बॅकअप झालं नाही आहे आणि त्याचा फायदा मिळाला गावदेवी स्पोर्ट्स देवदल टीमला. तर आपण उल्लेख करत होतो नक्कीच तर कमी उंचीचे खेळाडू म्हणजेच क्रिकेटमध्ये जर सचिन रमेश तेंडुलकर सरांना जर पाहिला आपण तर कमी उंचीचा क्लास दर्जा त्यांच्याकडे होता. त्यानंतर झिम्बाब्वेन खेळाडू म्हणजेच आपण पाहिला तर ताईबो या खेळाडूला कोण विसरेल त्याची देखील आपण पाहिलं उंची कमी परंतु नक्कीच आपण पाहिले तर खेळ आमदार आणि अनेक असे खेळाडू आपण पाहिलेत. पण सध्या आपण जाऊया की मॅचच्या दिशेनं कारण की जवळ आपल्या समोर जो सामना आहे तो खूप महत्त्वाचा आहे. सध्या वंदेश आणि आदित्य या दोन खेळाडूने सिंगल डबलला फारसं महत्त्व दिलंय आणि त्याच महत्त्वाचा नक्कीच आपण पाहिलं तर आधार मिळतोय. टीमची टोटल आपण पाहिली तर पोचली गेली आहे पाहता पाहता अगदी डोळ्यांच्या समोर 8 धावा या पहिल्या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूमध्ये. फुलटॉस यावेळेला दिशा दिलाय खाली क्षेत्र गॅप आहे वेगाने चेंडू चाललाय परंतु चांगली फिल्डिंग टायमिंग फक्त केला होता. कदाचित मी तर म्हणेन की आणखी थोडीशी ताकद जर प्रदान केली असती तर नक्कीच चांगल्या प्रकारे फायदा झाला असता परंतु पाहिलं आपण ना तर काहीतरी आज वेगळी भूमिका दिली वंदेश आणि आदित्यला कारण की आदित्य एक चांगले गुड हिटिंगसाठी ओळखले जाणारे खेळाडू आहेत परंतु काहीतरी आज मार्गदर्शन मिळालंय रघुनाथजी जोगारी असतील आणि त्या मार्गदर्शनाचा फायदा मी तर म्हणेन होतोय कारण की बघा जे काम मात्र सुईने बनवत असेल तर तलवारीची काय गरज आहे. वाईट बॉलचा इशारा म्हणजे तेच उल्लेख केला जातो जे काम जर सुईने बनत असेल तर तलवारीची गरज नाहीये आणि तेच आहे जर क्रिकेटच्या पटलावर आपण बोललो सिंगल डबलने जर तुम्ही धाव संख्या जोडत राहणार आणि धाव फलक मोठं करत असणार तर मोठ्या फटक्यांची काही गरज सुद्धा लागणार नाहीये. जेव्हा लागेल तेव्हा मात्र खेळले जातील परंतु ही रणनीती हा गेम प्लॅनिंग एक सटीक मात्र आपण पाहिला उपाय आहे. आता थोडा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न डांगसिन धावती ट्रॅक
आता आपण पाहिलं तर हा निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. एकूण षटकामध्ये फेकून झालेले चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहिले तर जवळजवळ 5. बंडंटी पावडेच्या षटकामध्ये 11 धावा 5 चेंडूच्या समाप्तीनंतर विजय कुवरा आपण पाहिलं तर रॉयल किंग बेलबडा टीम नक्कीसाठी आपण बघितलं तर मग भरपूर चांगलं क्रिकेट खेळत असताना देखील पाहायला मिळालाय. खोल टप्प्यामध्ये हाताळण्याचा प्रयत्न मिडॉनला खेळाडू आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तत्पूर्वी एक धाव मात्र पूर्ण झाली आहे. एका धावेने टीमच्या टोटलमध्ये वाढ. 12 धावा फलकावर बिनबाद 12 ची सुरुवात मात्र मिळालेल्या पहिल्या ओव्हरमध्ये गावदेवी स्पोर्ट्स देवदली टीमला आदित्य आणि वंदेश या दोन खेळाडूंमध्ये झालेली भागीदारी भरपूर आणि भरपूर चांगली. कारण की कोणत्या प्रकारचा मोठा फटका न येता मात्र आपण पाहिले तर डबल डिजिटमध्ये आलेला स्कोअर फायदेशीर पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहिलं पहिलं षटक समाप्त झालंय. तर पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे इंटेन दर्शवला दोन खेळाडूंनी तो इंटेन मात्र कायम राखला जाईल किंवा रोखला जाईल काय घडेल पाहूया एक ब्रेक नंतर. वेलकम बॅक. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आपण करतोय विजय शेठ पाटील चषक 2025 मध्ये मॅच आहे गावदेवी स्पोर्ट्स देवदल ए विरुद्ध आपण पाहतोय रॉयल किंग्स बेलबुडापाडा. रॉयल किंग्स बेलबुडापाडा या टीमचा जर उल्लेख करायचा झाला तर रॉयल किंग जवळजवळ हे संघाचं टायटल नेम आहे, परंतु या गावाचं नाव बेलबुडापाडा कसं पडलं गेलं त्याचा देखील इतिहास आहे. तो इतिहास जर आम्ही पलटला, आम्ही उल्लेख केला होता त्या इतिहासामध्ये, आम्ही सुद्धा गेलो होतो की काय या इतिहास काय, तर नक्कीच त्या विभागामध्ये आपण पाहिलं तर मग भरपूर आणि भरपूर मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर बैलगाडीच्या स्वरूपात वाहतूक नक्कीच होताना पाहायला मिळाली. आणि तेच कारण आपण पाहिलं तर त्या गावाचं नाव बेलबुडापाडा म्हणून नक्कीच आपण पाहिलं तर ठेवण्यात आलं. आणि मात्र आणि त्याच गावाच्या नावाने मात्र खेळत असताना हा संघ म्हणजे रॉयल किंग्स बेलबुडापाडा आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. तसंच आपण इतिहास जर बघितला तर होली क्रॉस घोडबंदर हा घोडबंदर टीम सुद्धा आपण पाहिलं तर त्या घोडबंदरचा एक इतिहास देखील आहे, तो देखील आपण नक्कीच आणूया. सध्या दुसऱ्या षटकामध्ये जाणूया. पहिला बॉल हा ना आपल्याला जर पाहायला मिळाला. वंदेश आणि आदित्य चांगल्या टचमध्ये पाहायला मिळतात. होली क्रॉस घोडबंदर, घोडबंदरचा इतिहास आपण बघितला तर घोडबंदर गावाला घोडबंदर नाव हा का पडलाय, कारण की नक्कीच आपण पाहिलं तर भरपूर आणि भरपूर जुना इतिहास आपण पाहिला तर जेव्हा पोर्तुगीज आणि नक्कीच असे भरपूर अशी जी जुने इतिहास आहेत म्हणजे पोर्तुगीज काळांपासून आपण पाहिलं तर त्या किल्ल्यावर जेव्हा दळणवळण व्हायचा तेव्हा घोड्यांचा व्यापार मात्र केला जायचा आणि म्हणून त्या गावाला देखील घोडबंदरचं नाव असं पडलं गेलं. परंतु घोडबंदर गावचा इतिहास भरपूर मोठा आहे. तो इतिहास देखील जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा दर्शवूया. सध्या आपण मॅचचा इतिहास पाहूया. कारण की किल्ला म्हटला तर मग ह्या महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राचा अभिमान आणि किल्ल्यांचे मात्र आपण पाहिले तर नक्कीच जो इतिहास आहे मग वसईचा किल्ला असो, घोडबंदरचा किल्ला असो, भरपूर असे किल्ले आहेत. त्याच प्रकारे आपण बघितला तर मग अर्नाळा किल्ला, कारण की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आहे. आणि याच दरम्यान आपण पाहिलं तर आपल्या नावाचा गाजावाजा करणारा मात्र फाटका मात्र एक्झिक्यूट केला मिस्टर आदित्याने. ठोकला इथे एक मोठा विस्फोटक षटकार. हा लाईन धावसंख्या आपण पाहिली आहे तर 21. त्याच दरम्यान आपण बघितलं तर हा वाईट चेंडू म्हणजे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आपण बघितलं तर मग संपूर्ण या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्या नजरेच्या समोर नक्कीच येताना पाहायला मिळतात. सध्या जाऊया आपण तर मैदानाच्या आतमध्ये. वाईट टीमचे टोटल पुढे सरकले 22. आदित्य या वेळेला मात्र आपल्या नावाचा ब्रँड
ए फॉर A1, B फॉर ब्रँड, C फॉर क्लासिकल. हा षटकार ठोकला आदित्य जोगारी. आपल्या नावाचा गाजावाजा करत असताना ठाकम ठोक फलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये करतोय. क्या बात आहे, सुपर बॅटिंग. आदित्य जोगारी हा खेळाडू आपण पाहिला तर गावदेवी देवदल टीम या खेळाडूला नक्की सातत्याने का फ्रंट फूट वर खेळवते त्यांना सुद्धा जाणीव आहे. हा खेळाडू आपण पाहिला तर आपल्या संघाचा एक रायझिंग स्टार खेळाडू आहे. अपकमिंग फ्युचर आहे आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणं गरजेची बाब आहे. त्यावेळेला आपण पाहिला मिस टायमिंग खेळ निर्माण झालाय. दोन खेळाडू आले होते. गोलंदाज स्वतः आला होता, विकेट किपर आला होता, परंतु आपसमध्ये तालमेल नव्हता. कदाचित कॉलिंग असणं गरजेची बाब होती, मात्र ती कॉलिंग झाली नाहीये. फायदा मिळाला टीमची टोटल मात्र वेग पकड टीमची टोटल 29. 5 चेंडू फेकून झालेले आहेत आतापर्यंत या ओव्हर मध्ये. आकाश शेवटचा असेल समोर वंदेश. चेंज ऑफ द पेस धीमागतीने ताकद कमी आहे. झेल मात्र सुटलाय. पकड्या कॅच जिंका मॅच आपण पाहिलं तर ज्या अनुषंगाने जर विचार करायचा झाला तर कॅच सुटला गेला. 3 धावा तिथे मिळाल्या. टीमची टोटल आपण पाहिली तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16च्या सरासरीने 32 धावा फलकावर बिनबाद सुरुवात मात्र मिळाली. रॉयल किंग्स या संघाची किंग्स साठी ओळखली जाणारी कामगिरी आहे ते मात्र कामगिरी दिसून आली नाही. किंग मात्र बनावं लागेल, परंतु सध्या तरी किंग बनले गेले तर गावदेवी देवदल टीमचे खेळाडू आदित्य अँड वंदेश. मात्र आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये गरज आहे पाण्याची आणि आम्हाला गरज एका छोट्याशा विश्रांतीची. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तिसऱ्या षटकामध्ये नरेश बॉलिंग ट्रॅकवर, परंतु यावेळेला वंदेशनं एक धाडस दर्शवलं होतं की तिसऱ्या गोलंदाजाचं स्वागत आपण मोठ्या फटक्याने करूया, परंतु ते स्वागत करण्याचा प्रयत्न होता तो उलट ठरतोय आणि जी पार्टनरशिप चांगली झाली होती मात्र त्या पार्टनरशिपला तोडलं गेलंय. सुरेख झेल पकडला गेलाय विजयच्या माध्यमातून आणि फलंदाज पहिला बाद होताना पाहायला मिळतोय. विजय कुरा आपण पाहिलं तर वेगाने आले होते, झेलपर्यंत पोहोचले आणि त्यांनी विकेट मात्र नक्कीच मित्रमंडळींना मिळवून दिले, कारण की त्याने झेल पकडला नसता तर गोलंदाजाच्या खात्यामध्ये विकेट आली नसते. आणि अखेर विकेट एक आली आहे, मिळाली आणि तो सफल तोडतोय आता मात्र नरेश. सागर जोगारी मैदानाच्या आतमध्ये. बघा सागरला ज्याप्रमाणे मी सुरुवात करताना पाहिलं होतं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, नक्कीच गावदेवी देवदल टीमसाठी सुरुवातीला नक्कीच एक आक्रमक दर्जाचा खेळाडू सागर आपण पाहायला नक्कीच पुढे येताना पाहायला मिळाला, परंतु मध्यंतरी कुठेतरी तो फॉर्म त्याचा मात्र नक्कीच खाली गेला. परंतु कुठेतरी मी तर म्हणेन की क्रिकेटमध्ये प्रत्येकाला वेळ मात्र तितका मिळत नसतो आणि त्यामुळेच कदाचित हेही कारण असू शकतंय. परंतु यावेळेला उडवलाय चेंडूला समोरच्या दिशेनं. चेंडू आहे गॅप मध्ये, प्रयत्न होता विजयचा तिथे. चेंडू पाहावा लागेल, पंच निरीक्षण करतायत आणि म्हणतायत हा चेंडू निघून गेला एका टप्प्याने. ओव्हर ऑफ दी रोप, 4 धाव्यांसाठी चौकार. सागर इथून आपण पाहिलं तर चौकार मात्र पेश करतोय आल्या आल्या आणि सागर
जर त्याचा दिवस असेल तर हा महासागर सुद्धा बनताना पाहायला मिळेल आपल्याला. कमालीचा खेळाडू आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पुल केलाय, पुल आणि चेंडू झालाय गोल. सरळ काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पार. हा लाईन षटकार 6 धावा. पहिल्या बॉलवर विकेट आली होती, परंतु विकेट गेल्यानंतर आपण पहा की धावफलक आणखीनच वेग पकडतोय. षटकार चौकार 2 मध्ये 10 आल्यात मागील, म्हणजे 3 चेंडू झाले, 3 मध्ये 10 आल्यात. नोचा इशारा आलाय. अगदी आपण पाहिलं तर पिचिंग क्रीजच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाले आहे. हे पंचाने दर्शवलं गेलं. न बॉलचा इशारा आणि इथून आता मात्र फील्डचा चेंडू खेळण्याची संधी आली आहे. संधीचं सोनं केलं जाईल का बघूया. की इथून आपण पाहिलं तर मग एक चांगला फटका आणि तो खेळण्याची संधी सुद्धा आहे. चेंज ऑफ द पेस केला होता, गतीमध्ये मिश्रण केला होता, अगदी फ्रीडचा चेंडू होता. आणि इथून आपण पाहिलं तर मग 2 धावा, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होऊ शकतोय. आणि ते पाहावं लागेल आता पंचांचा इशारा का येतोय. तर पंचांनी मात्र आपण पाहिलं तर टीव्ही अंपायरची मात्र डिमांड केली आहे आणि इथून पाहावं लागेल रन आउट आहे की नाही. मात्र हे देखील आता नक्कीच टीव्ही अंपायरच्या माध्यमातून क्लिअर केला जाईल. फलंदाज बाद आहे. नक्कीच सागरला देखील माहिती होतं आणि मला वाटते रघुनाथ जोगरे यांना देखील माहिती होतं आणि रेडी होते. कारण की ज्याप्रमाणे हा चेंडू विकेटवर मात्र आदळला, बॅट मात्र इन झाली नव्हती फलंदाजाची आणि तेच कारण की मग सागरला परतावं लागतंय. चेंडू फेकून झाले तर इथून आपण पाहिले तर 4. रघुनाथ जोगारी आता इन आलेत मैदानाच्या आतमध्ये. टीमची टोटल आपण पाहिली आहे ना तर 45. 45 45चा आकडा हवा असा झाला आता. क्रिकेट प्रेमींना रोहित शर्माची जर्सी क्रमांक 45. चेंज ऑफ द फेस, लाऊड अपील, फिंगर इज गॉन, फिंगर इज अप, विकेट डाऊन. बॅक टू बॅक विकेट आपण पाहतो या ओव्हर मध्ये. ज्याप्रमाणे आपण पाहिलं पहिल्या सुरुवातीच्या षटकामध्ये आपण जवळजवळ बघितलं इथे चौकार षटकार आले, परंतु त्यानंतर आता विकेट आलेत, महत्वाचे विकेट आलेत. कारण की ज्या खेळाडूंकडून चांगली आता बॅटिंग कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकली असती तेही खेळाडू बाद झालेत. सागर रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. आदित्यांना आपण पाहिलं तर LBWचा शिकार मात्र ठरले गेले. आता महेश मैदानाच्या आतमध्ये, महेश गांगडा जे कॅप्टन आहेत या टीमचे आणि कॅप्टनची जबाबदारी सगळ्यात मोठी आणि आता ती जबाबदारी पाहूया की कशा प्रकारे स्वीकारतील. 45च्या घरामध्ये धावफलक हे आत्तापर्यंत आपल्याला जाताना जरूर पाहायला मिळाले, परंतु संधी अशी आहे की 45 इथून आहेत, परंतु 60च्या प्लस देखील जाताना आपल्याला धावफलक पाहायला मिळू शकतोय. नरेशांचा पुढील चेंडू समोर असतील महेश. क्लीन बोल्ड, एग्रेस लाईन खेळण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली आहे पूर्णपणे. चुकीचं शॉट सिलेक्शन म्हणायला काही हरकत नाही महेश यांचं, कारण की अगदी सफल होऊन क्रॉस खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद झाली आहे. आणि गावदेवी देवदल टीमला मात्र या षटकामध्ये थोडंसं नक्कीच उर्वरित चेंडूमध्ये शांत ठेवलंय. कारण की सुरुवात आपण पाहिली आहे
तर जवळजवळ विकेट, त्यात नंतर चौकार, षटकार, त्यात नंतर विकेट. म्हणजे ह्या षटकामध्ये धावा देखील आल्या आणि विकेट देखील आले. 3 विकेट आलेत जवळजवळ आपण पाहिली तर. मग त्या विकेटचं आपण पाहिलं तर मोठं नुकसान याची आपल्याला होताना पाहायला मिळेल. 6 चेंडूचा खेळ असेल आणखीन, आणि या 6 चेंडूमध्ये आपण पाहूया की किती धावा आपण पाहतोय जोडल्या जाईल. बघा आता सगळेच आपण पाहू शकतोय, जे खेळाडू असतील, त्याच नंतर आपण बघितलं अंपायर्स असतील, निरीक्षण करतात की बेल्स मात्र डोल झाली आहे. आणि बेल्स तेच म्हणतोय की बेल्स गोल झाली आहेत. ती बेल्स आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघूया की कुठे गेली. सापडले सापडले. अरविंद टोकरे बॉलिंग ट्रॅकवर, समोर रघुनाथ जोगारी. शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हर मध्ये रघुनाथ जोगारी कदाचित आपल्या संघासाठी इथून चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतील का. आणि इथून जवळजवळ विचार करायचा झाला ना तर रोल त्यांना पूर्ण करावा देखील लागेल. तुमची टोटल 45 आहे. नागपूरला पॉईंटच्या डोक्यावरून गॅप मोठा आहे, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या पार. चौकार 4. बघा ऑप्शनच्या बाहेर चेंडू मिळाला आणि त्या चेंडूवर काय जबरदस्त फटका रघुनाथ जोगारे आणि लगावला गेला. लगेच आता पाहिला पण तर मग फील्ड प्लेसमेंट लगेच तिथे फिल्डर मात्र सेट केलाय. अरविंदचं स्वागत चौकाराने केलं. ऑन साइडला या वेळेला खाली क्षेत्र आहे, तिथे चेंडू खेळलाय, चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंच निरीक्षण करतायत आणि षटकार 6 धावा. चौकार षटकार धाव फळक वेग पकडलाय. आता धाव फलक तब्बल पोहोचला गेलाय 55च्या घरामध्ये. 55 55 धावा. गावदेवी स्पोर्ट्स देवदर टीमच्या माध्यमातून आपण जर विचार करायचा झाला तर चांगलं क्रिकेट आज दर्शवलं गेलंय. मला वाटते गावदेवी कामांची देखील स्पर्धा आपण पाहिली ती तिला चांगली राहिली होती. शॉर्ट ऑफ दी लेंथ पुल करण्याचा प्रयत्न होता, फिल्डर थोडेसे लांब होते. हो हो मिसफील्ड झाली आहे. बघा आता मिसफील्डचा प्रत्यय पाहायला मिळत आहे. चौकाराच्या रूपाने मात्र चेंडू कन्वर्ट झाला. इथे देखील आपण पाहिलं तर फायदा मात्र होतोय. रघुनाथ जोगारी मात्र आपण पाहिलं चौकार षटकार चौकार ही आतिषबाजी या स्लॉगवरच्या षटकामध्ये करत असताना आपल्या संघाची धाव फळक आपण पाहिला तर पोहोचवले गेले तब्बल 59च्या घरामध्ये. 3 चेंडू आणखीन शिल्लक आहेत. 59 धावा. या वेळेला प्ले डाऊन बॅटची नरेज विकेट मात्र डाऊन होतोय. बॅटची नरेज अष्टांवर चेंडू आदळला जातोय आणि रघुनाथ जोगारी ह्यांचा खेळ समाप्त. बाद.
पवन मैदानाच्या आतमध्ये. दिनेश आतापर्यंत आपण बघितलं तर ते नॉन स्टॅकिंगकडे आहेत. तर पवन यांना पहिलं पण तर लेफ्ट हँडेड बॅटर आहेत, त्यांना इथे फलंदाजीसाठी पाठवून दिलंय. आता पाहूया पवन नक्कीच A1 कामगिरी करतील का. पवनसाठी ऑफस्टमच्या बाहेर चेंडू होता, तिथून त्यांनी खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता. विजय चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाले. 2 धावा तत्पूर्वी पवनने जोडल्या. टीमची टोटल वाढली, टीमची टोटल पोहोचले गेले 61च्या घरामध्ये. ज्याचा उल्लेख केला होता ना की 60 धावा म्हणजे 60 प्लस 61 धावा फलकावर पाहतोय देखील आपण. शेवटचा आहे या इनिंगचा हा चेंडू आणि पाहावं गेला हा वाईड आहे, हा दिशाहीन आहे. धाव मात्र इथून 1 मिळेल. कदाचित आपण पाहू शकतो की जरा फुलटॉस मध्ये नक्कीच कन्वर्ट केला असता पवनने तर ते मोहर मात्र मोठ्या फटक्याची देखील लागली असते, तो तसं काही केलं नाहीये आणि इथून आपण पाहिलं तर मग चेंडूला सोडून दिला होता. पवन डोळे बंद करून खेळलेला फटका पाहायला मिळतोय. गॅप आहे तिकडे, चेंडू निघून चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी चौकार मिळेल आणि चौकाराने टीमची टोटल पोहोचली गेली आहे 66च्या घरामध्ये आणि 67चं लक्ष सामना जिंकण्यासाठी. वेलकम बॅक सगळ्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आपण पाहताय गावदेवी स्पोर्ट शिलोत्तर पुरस्कृत हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम विजय शेठ पाटील चषक 2025 आपण पाहतोय. या स्पर्धेचं आयोजन आजचा पहिला दिवस गावदेवी स्पोर्ट शिलोत्तर ए टीमच्या माध्यमातून केलं गेलं आहे आणि पहिल्या दिवसामध्ये जी मॅच आपल्याला आता मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पाहायला मिळते. पहिल्या इनिंगमध्ये ज्याप्रमाणे टॉस जिंकून बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं हे गावदेवी स्पोर्ट्स देवदल ए टीमला आणि इन्व्हाइट केल्यानंतर त्यांनी दर्शवलं गेलं की इन्व्हाइट केलं तर आम्ही हे इन्व्हिटेशन अगदी 2 हाताने स्वीकारू आणि चांगला खेळ करू. चांगला खेळ करत असताना ज्या धावा लगावल्या गेल्या तर भरपूर आणि भरपूर 66 धावा
आणि 67 धावा बिग टोटल आपण पाहिलं तर मग जो आपल्याला पाहायला मिळतो चेस करायचा आहे. आता चेस करायचं आहे तर मग त्यांच्यासोबत रॉयल किंग्स बेलबुडापाडा टीमचे जे किंग्स खेळाडू आपण बघू शकतो त्यामध्ये एक किंग्स आपण बघितला तर मग विजय कुवरा या खेळाडूला आपण पाहू शकतोय. सिक्सर किंग म्हणून त्याची ओळख आहे. आणि त्याला 7 कमलेश चौधरी देईल का आणि कमलेश सर देण्यासाठी आलाय. कदाचित साथ देण्याचा प्रयत्न त्याचा देखील असेल. डेफिनेटली किरण चौधरी यांचे बंधू आपण पाहतोय म्हणजेच कमलेश चौधरी आहे ना. विजय कुरा अँड कमलेश ही जोडी आपल्याला आता पाहायला मिळते. सागर असतील पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक म्हणजे 66 झाल्या 67 चेस करायचे आहेत. आणि ज्या प्रकारे उल्लेख करूया आपण ना तर मग सुरुवात भरपूर महत्त्वपूर्ण राहील या मॅचमध्ये. बघा जर सुरुवात तुम्ही इथून चांगली केली आहे तर मग चांगला तुम्हाला रिझल्ट देखील मिळेल. जर तुम्हाला परीक्षेमध्ये पास करायचं असेल तर अभ्यास तुम्हाला तितका कठीण करावा लागत असतो. जर जर अभ्यास तुमचा जर चांगला असेल ना तर मग चांगला फायदा मिळू शकतो. विजय स्ट्राईक एंडकडे नॉन स्ट्राईक एंडकडे कमलेश. सागरच्या हातामध्ये चेंडू. चला दोन्ही टीम्सला देऊया शुभेच्छा. पहिला चेंडू ओव्हर दी विकेट. अगदी आपण पाहिलं तर कॉमन रेल्वे स्टेशन आपल्या जवळ आपल्याला जर पाहायला मिळतोय. ज्या पटरीवर रेल्वेच्या गाड्या नक्कीच आपल्याला पडताना पाहायला मिळत आहेत. सोबतच आपण बघितलं तर मग ग्रामपंचायत पोमनचं हे नक्कीच हे ऑफिस आपल्याला पाहायला मिळते कार्यालय पाहायला मिळत आहे. सोबतच क्रिकेटची मेजवानी. सरळ फटका खेळलाय ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न. आदित्य आहे तिथे आउटफील्डमध्ये. आदित्य आपण पाहिलं तर एक चांगले खेळाडू आहेत. अगं चांगले बॅटर चांगली फिल्डिंग नेहमीच त्यांची पाहायला मिळते. ठीक आहे आदित्यांची एक खासियत आहे कारण की ज्यांचा एक फोकस काय आहे बॅटिंग तर बॅटिंगवरच नक्कीच आपण पहिला नियंत्रण देतात. कारण की एका खेळून एक गोष्टीकडे फोकस केल्यानंतर त्याच गोष्टीमध्ये तो सर्वस्व आणि यशस्वी ठरत असतो आणि तेच आपण पाहिलं तर आदित्यकडे आहे. परंतु सागर हा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. इथे आपण पाहिले क्लीन बोल्ड झालाय. इनर एज होती बॅटची. प्ले डाऊनच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद. प्ले डाऊनच्या स्वरूपात आपण पाहिलं तर मग कमलेश बाद झालेत आणि पहिला मोठा धक्का रॉयल किंग्स बेलबुडापाडा टीमला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे फलंदाज बाद झाला आहे. जवळजवळ थोडासा ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता तिथून खेचून मारण्याचा प्रयत्न होता. परंतु ज्याप्रमाणे आपण बघितलं की बॅटमध्ये व्यवस्थित रडारमध्ये चेंडू आला नाही आहे. हलकंसं इनर एज होतं आणि तिथून मात्र चेंडूने दिशा डायरेक्ट विकेट किपरवर मात्र आपण म्हणजे विकेटवर मात्र आपण पाहिले तर दिशा जी पकडली आणि त्या विकेटवर आदळला. इथून विकेट डाऊन झाला. तिथून मग परतावं लागलं कमलेशला. आता आकाश आलेत मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी. सागरला मिळाली सफलता. सफलता खूप महत्त्वाची आणि मोठी आणि ती सफलता मिळवून पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग ट्रॅकवर. थोडा लवकर खेळला. अगदी आपण पाहिलं तर मिस केला चेंडू. गावदेवी स्पोर्ट्स देवदाल आपण पाहिलं तर यंग ब्रिगेड आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे. रघुनाथ जोगारी यांना टीम आपण पाहिली तर एक्सपिरियन्स रघुनाथ जोगारी आहेत आणि त्या एक्सपिरियन्सचा फायदा गावदेवी देवदार टीमला मी तर म्हणेन की मार्गदर्शनाखाली गावदेवी देवदार टीम मात्र घेताना पाहायला मिळते. त्यामध्ये दिनेश आपण पाहिले तर एक एक्सपिरियन्स म्हणून खेळाडू आपण पाहतोय. समोरच्या दिशेनं फटका खेळलाय. एक धाव मिळेल. आदित्य चांगली फिल्डिंग करताना पाहायला मिळत आहेत.
गावदेवी देवदलचा इतिहास जर आपण पलटून बघितला ना तर गावदेवी देवदलचा इतिहास देखील भरपूर चांगला आहे. कारण की जवळजवळ एक काळ असा होता की प्रत्येक आठवड्यामध्ये एक ट्रॉफी गावदेवी देवदलच्या नक्कीच गावामध्ये जायची. पण त्यावेळेला जे खेळाडू आपण पाहिलं तर त्या खेळाडूंचा देखील उल्लेख करूया. कारण की ज्या प्रकारचे ते खेळाडू काही आत्ता या संघामध्ये खेळत आहेत. परंतु यावेळेला पोझिशन मध्ये येऊन चांगला षटकार मात्र इथे एक्झिक्यूट केला जातोय. अगदी आपण पाहिलं तर बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला आणि चेंडू सरळ आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे उडवला षटकार. गावदेवी देवदलचा इतिहास आपण पलटून बघूया तर ज्यामध्ये सध्या रघुनाथ जोगार यांना पाहतोय, दिनेश यांना देखील पाहतोय, परंतु योगेश यांना देखील आपण पाहिलं. परंतु आणखीन एक असे लेफ्ट हँडेड या टीमचे खेळाडू ज्यामध्ये अंकुश यांना देखील आपण पाहायचो. पहिले षटक समाप्त झाले. टीमची टोटल आपण पाहिली तर 8 धावा. म्हणजे गावदेवी देवदल टीमने इतिहास भरपूर मात्र गाजवलेले आहेत. मला तर आठवतंय की जयंबिका स्पोर्ट्स कर्नालपाड्याचं मैदान सलग 3 वेळा नक्कीच पारितोषिक म्हणजे सलग 3 वेळा चॅम्पियन्स मात्र राहिलेले, हॅट्रिक्स मात्र पूर्ण करणारे जे टीम सुद्धा राहिलेली आहे. म्हणजे अनेक असे स्पर्धा त्याने गाजवलेल्या आहेत. परंतु कालांतराने खेळाडू बदलत गेले, क्लास मात्र नक्कीच आपण पाहिलं बदलला गेला. आता यंग ब्रिगेड आलेत आणि यंग ब्रिगेड करून आपण पाहिलं तर मग तो क्लास मात्र दर्शवण्यासाठी त्यांना देखील भरपूर मात्र मेहनत करावी लागते. सध्या आता जाऊया आपण दुसऱ्या षटकामध्ये. आकाश यांना बोलवलं गेलं आता बॉलिंग ट्रॅकवर. आकाशकडे देखील आपण पाहिलं अनोखी शैली आहे गोलंदाजी करण्याची. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 8 धावा. फुलटॉस यावेळेला आबेल मुझे मार, नो बॉल. चेंडू बाउंड्री लाईनच्या पार, चौकार, 4 धावा. बघा पहिलाच बॉल नो आलाय, त्यामुळेच आपण पाहिलं तर मग 5 धावा मिळाल्या. आता 18 चेंडू असतील आणि 54 धावा. फीडचा चेंडू, फीडचा चेंडू कोणाला तर मिस्टर आकाशला. उघड्या डोळे पहा नीट. आणि पुढचा चेंडू फ्रीड असा उल्लेख केला जात आहे. परंतु माझ्या मते तर नक्कीच जसं म्हटलं जात आहे ना की घर बांधणी करताना पायावरची पहिली वीट जेवणामध्ये मीठ आणि क्रिकेटमध्ये फ्री हिट. हा फ्री हिट होता परंतु वाईट होता. वाईट म्हणजे फ्री हिट कंटिन्यू आहे. म्हणजे 53 धावा हव्या असतील आता इथून जिंकण्यासाठी. विजय भरपूर महत्वाचा सल्ला देत आहेत. विजय हा खेळाडू उभा राहिला मैदानाच्या आतमध्ये तर वन मॅन शो भूमिका करू शकतोय. कारण की खेळ त्याचा चांगला आहे. शेलारचं मैदान अजून सुद्धा आठवतंय. फ्लिप केलाय, लॉफ्ट केलाय, फ्रीडचा चेंडू, कॅच पकडला जातोय. परंतु आपण पाहिला या क्षणाला आपण पाहिला तर आदित्य नक्कीच थोडंसं लक्ष नव्हतं की फ्रीडचा चेंडू आहे. परंतु ज्यावेळेला लक्ष आलं तेव्हा लगेच चेंडूला सोपवला गेला. विजय स्ट्राइक एंडकडे. आता फटका हवेत आहे. कॅचची संधी, फिल्डर पोहोचू शकले नाहीये. महेशचा बॅकअप होत. हा कॅच पकडायला हवा होता कारण की हा विकेट मॅच हवा काढणारी विकेट आहे. जर ती विकेट जर मिळवली तर तुम्ही या मॅच मध्ये मजबूती प्रदान करू शकताय. परंतु नाहीये. तिथे आपण पाहिलं तर खेळाडू होते परंतु झेल पकडू शकले नाहीये. धावा मिळाल्यात. तुमच्या टोटल मध्ये वाढ झाली आहे. तुमची टोटल आपण पाहिली आहे 17 धावा फलकावर. 50 धाव्यांची गरज. 16 मध्ये 50. बघा मॅच येऊ शकते. चांगली बॅटिंग इथे जर झाली तर मॅच पलटताना मात्र वेळ लागणार नाहीये. विजय कुवरा त्याच्याकडे क्षमता आहे. फ्लाइट दिली होती, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली फिल्डिंग वनदेश गोंडच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते.
पार्टनरशिप आता इथून बिल्डअप होताना पाहायला मिळाले. 49 हवे असतील प्रत्येक बॉल आणि प्रत्येक रन. मॅचमध्ये आपण पाहिलं तर मग आपल्याला सगळ्या काही गोष्टी दर्शवताना पाहायला मिळेल. हवेत आहे या वेळेला वंदेश मात्र चुकी नाही करत तिथे. झेल पकडला जातोय आणि फलंदाज मात्र दुसरा बाद केला जातोय. आकाश कोरडेला परतावा लागेल झेलच्या स्वरूपात. वंदेश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक सुंदर झेल पकडत असताना पाहायला मिळाला आणि महत्वपूर्ण विकेट मात्र इथे आकाश जोगारीला मिळाला. विकेट क्रमांक 2 आणखीन आपण पाहिले तर 49 धाब्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या षटकामध्ये फेकून झालेले चेंडू आपल्याला जर पाहायला मिळत आहेत 4 म्हणजेच काय तर 14 मध्ये 49. बॅटर सुभाष भोवर. खोलटप्प्यामध्ये हाताळलाय सरळ बॅटने ड्राईव्ह केलंय. मिसफील्ड झाली आहे बघा. मिसफील्ड झाली आणि त्याचा फायदा मिळाला चौकार. मैदानाच्या आतमध्ये सुभाषने आल्या आल्या हा मात्र केला वार आणि पहिलाच वार हा चौकाराच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाला. टीमची टोटल मात्र इथून वाढली गेली आहे. 22च्या घरामध्ये टीमची टोटल पोहोचली गेली आहे. इथून आता आपण पाहिलं तर मग 45 धावा हव्या असतील. 13 चेंडू आणि 45. इक्वेशन अगदी डोळ्याच्या समोर आहे. फ्लाइट दिली होती गती कमी केली होती. या वेळेला आपण पाहिला तर डॉट आपल्याला जर पाहायला मिळतोय आणि या डॉट चेंडून आपण पाहिला तर षटकाची समाप्ती होत असताना पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 2 इथे समाप्त झालंय. आत्ता पाहिला पण तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 45 धाव्यांची गरज. प्रणित गोंड बॉलिंग ट्रॅकवर तिसऱ्या क्रमांकाच्या षटकासाठी. वाईटचा इशारा मात्र येताना पाहायला मिळतोय. पहिला 6 चेंडू हाताळला गेला प्रणितने. 44 धावा हव्या असतील 12 मध्ये. अगदी आपण पाहिलं तर असतम स्कोर 22. एका ओव्हरमध्ये 22 करा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 22 होऊ शकतायत. लाऊड अपील या वेळेला मात्र आपण पाहिली आहे. अपील मात्र नक्कीच ज्या प्रकारे जोरदार केली होती रघुनाथ जोगारी याने, परंतु नक्कीच आपण पाहू शकतो की पंचांना मात्र कोणत्याही प्रकारचे आपण पाहिलं तर इथून पंचांनी मात्र ऍक्शन दिलीच नाहीये. म्हणजे पंच म्हणतात की इथून काय नाहीये, परंतु किपरला माहिती होतं रघुनाथ जोगारी की इथे आउट होते. चांगली गोलंदाजी, सुंदर चेंडूची हाताळणी केली जाते. अगदी आपण पाहू शकतो या वेळेला विजय कोहरा सारखा खेळाडूला मात्र आपण पाहिलं इथे नाचवलं जात आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. कारण की सिक्सर किंग म्हणून ओळखला जात आहे. 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावण्याचा विक्रम त्याने केलेला आहे, परंतु सध्या तरी असा विक्रम ची गरज आहे या मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल होता या वेळेला आपण पाहू शकतोय. वाईटचा इशारा मात्र आपण पाहिला तर नक्कीच दिला गेलाय पंचांच्या माध्यमातून, परंतु पंच नक्कीच आपण पाहिला तर आता DRS ची डिमांड करतात, कारण की बॅटिंग करणाऱ्या टीमची हे डिमांड आहे DRS ची.
आणि तिसऱ्या अंपायरने डिसिजन दिलाय की हा चेंडू वाईड आहे. हाईट फॅक्टर इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि तेच कारण वाईटचा इशारा मात्र पोचवला गेलाय. धावफलक आपण बघितली तर 24 धावा इथून विजयासाठी हा चेंडू होता. त्यांनी पुल केला गेलाय. धाव मात्र इथून मिळेल 1.25 च्या घरामध्ये धावफलक मात्र पोहोचलं गेलंय. इथून आता आपण बघितलं तर समीकरण बघूया. येणारे चेंडू असतील 9 चेंडू आणि 42. आतिषबाजी षटकार चौकार कधी येतील असे तर नाही येणार. नक्कीच ते प्रयत्न करावे लागतील. अगदी आपण पाहिला तर आणखीन डॉट आलाय चेंडू. प्रणित गोडने नक्कीच प्रभावी गोलंदाजी केली आहे. डेफिनेटली आपण पाहिलं. दिशाहीन आहे बघा. एक कमी होईल आता. 42 धावांची गरज असणार आहे. 41 धावांची आता कारण की एक वाईट हाताळला गेला. 41 धावांची गरज. पुन्हा एकदा वाईट आहे. हो यस. इथून आपण पाहिली तर धावफलक वाढला गेला. 27च्या घरामध्ये 40 धावांची गरज इथून मॅच जिंकण्यासाठी. 40 धावा. चांगली बॅटिंग तर 40 धावा होतील. प्रणित पुन्हा एकदा आपण पाहिला तर मग फलंदाजाला फॉलो करतोय. डॉट चेंडू हाताळतोय. आतापर्यंत 4 वाईड आपण जरूर पाहायला गेले होते परंतु 40 धावा इथून आपण पाहिला तर हव्या आहेत. फेकून झालेले चेंडू या षटकामध्ये 5 आणि 6वा चेंडू आलाय नक्कीच डॉट. याचाच अर्थ आपण पाहिलं तर आलेल्या ज्या धावा आपण पाहिल्या वाईड जवळ या षटकामध्ये 4 वाईड आणि 1 सिंगल. त्याच्या व्यतिरिक्त आपण पाहिलं तर प्रणितची गोलंदाजी चांगली राहिली आहे. टीमची टोटल स्थिर आहे 27. याचाच अर्थ 6 चेंडू आणि 40 धावा. 6 मध्ये 40. मला वाटते महेश येणार होते गोलंदाजी करण्यासाठी. नक्कीच थोडीशी चर्चा करण्यासाठी पुढे चालले होते. त्यामुळे समजलं परंतु थोडासा गमतीचा क्षण आम्ही पकडण्याचा प्रयत्न केला. वंदेश यांना बोलवलं गेले गोलंदाजीसाठी. विजय कुवरा या वेळेला आक्रमक रूप धारण करत असताना पहिल्या बॉलवर तुटून पडलाय. पहिला बॉल मात्र त्याने उडवलाय. पंच इशारा देतात. हा येतोय षटकार. सुरुवातीला या मॅच मध्ये असे फटके येणं गरजेची बाब परंतु इथे थोडंसं आपण पाहिलं तर उशिराने षटकार. तो रॉयल किंग्स बैलबुडापाडा टीम आपण पाहिली तर धीमी सुरुवात आणि त्यामुळे आपण पाहिलं तर मग थोडीशी बॅकफुटला जाताना पाहायला मिळाली. पुन्हा एकदा पाहिला आपण तर आक्रमक शॉट. विजय कुवरा ही इज अ फायर. आणखीन एक सलगचा दुसरा षटकार. 6 धावा. 28 हवे असतील. पहिल्या 2 बॉल मध्ये नक्कीच 12 आल्यात. 4 मध्ये 28. आता खोल टप्प्यामध्ये हाताळण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला आपण पाहिले तर ज्या प्रकारची जर फटकेबाजी झाली असती तर मग रॉयल किंग्स बैलबुडापाडा टीमला नक्कीच किंग मात्र बनता यावं लागलं असतं परंतु तसं काही झालं नाहीये. आता टॉप पेज झेल ड्रॉप. नुकसान मात्र तितकं नाही होणार आहे. पहिले 2 षटकार त्यात नंतर उर्वरित 2 डॉट. 28 हव्यात 2 मध्ये. अगदी आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे
मातचा मात्र आपण पाहिला तर मग विजयाचा सुगंध आहे तो दरवळला गेलाय देवदल टीमच्या बाजूनं. आणखीन एक आक्रमक शॉट, परंतु दिनेश होते तिथे. त्यांचा इंटेन मात्र चेंडूला पकडण्याचा व्यवस्थित नव्हता. पूर्णपणे आपण पाहिलं तर मग झेला पकडायला हवा होता कदाचित. हे झेल असतात ना ते एका सिरीजमध्ये पॉइंट्स वाढवण्याचं कार्य करतात. कारण की बघा हा खेळाडू बॅटिंग केली आहे, कदाचित आपण पाहिलं तर एक म्हणणं असतं कारण की रन्स आणि विकेट हे पॉइंट्सवर भरपूर प्रभाव टाकतात. आणि ते पॉइंट्स आपण बघितले तर मग बेस्ट बॉलरसाठी असतात, बेस्ट बॅटरसाठी असतात आणि भारत देश सिरीजसाठी असतात. परंतु इथून आपण पाहिला तर चांगला खेळ दर्शवला गेला रॉयल किंग्स बेलवडापाडा टीमने. किंग्स मात्र मात्र या मॅचचे बनले नाही आहेत, परंतु किंग्स सारखी कामगिरी आहे गावठी स्पोर्ट्स देवदल टीमची राहिली आहे आणि त्यांनी हा सामना जिंकला गेलाय मोठ्या मार्जिननं 48 धावेने. बिग विजय, मात्र मोठा विजय मिळवला गेलाय. सामनावीराचा पुरस्कार आपण देऊया या मॅच मध्ये. कोणता खेळाडू ठरतोय सामनावीराचा प्रमुख हकदार? आदित्यचे किती रन्स आहेत? सागरने 12 केले. सागरने विकेट घेतली नाही ना? 8 रन देऊन विकेट घेतली. आदित्यला देऊ आपण 2 6 12 15